दिनांक 12/5/2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनची टीम आणि आमचे LCBची टीम असे आम्ही पाहिजे फरारी आरोपी शोधण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये कारवाई करता आमच्या हद्दीत फिरत होतो। त्यावेळी आम्ही कुसगाव भागात फिरत असताना तिथे आम्हाला 2 संशयित व्यक्ती मिळून आल्या। आम्हाला त्यांच्यावर डाऊट आला की ते काहीतरी इलिगल ऍक्टिव्हिटी करतायत, म्हणून आम्ही त्यांची झडती घेतली। त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडे MD नामक जो अंमली पदार्थ आहे तो मिळून आला। त्याविषयी त्यांना आम्ही चौकशी केली, पण त्यावेळी ते उडवडीची उत्तरे देत होते। त्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याचं नाव आहे योगेश उर्फ गोगो, आणि दुसरा आरोपी आहे त्याचं नाव आहे रिजवान शेख। हे 2 आरोपी त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 26.9 ग्रॅम इतका MD मिळालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई केली। त्यांना ताब्यात घेतलं, माननीय न्यायालयात हजर केलेलं आहे। माननीय न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यांच्या मोबाईलवरून आणि त्यांचं इंट्रोगेशन सध्या चालू आहे। आम्ही आणि आमची LCB टीम सध्या पुढील त्यांनी तो मुद्देमाल कुठून आणला, तो कुठे सप्लाय केला याविषयी लिंक शोधत आहोत। त्याची माहिती ह्या 2-3 दिवसात आपल्याला मिळून जाईल। त्याप्रमाणे गरज पडली तर परत आरोपींची पोलीस कोठडी रिमांड आम्ही मागवणार आहोत आणि ही प्रक्रिया चालू आहे। याच्यातून अजून किती पुढे लिंक मिळते त्याच्यावर मोठा रॅकेट पण उघडकीस येण्याची शक्यता आहे। मॅडम, ज्या क्षणी यांना पकडलं त्यावेळी ते स्वतः घेत नव्हते। त्यांच्याकडे 26.9 ग्रॅम इतका कोणी स्वतः कंझ्युम करणार नाही, ते विक्रीच्या उद्देशानेच तिथे थांबले होते आणि त्यांना तो एकूण 2,60,000चा मुद्देमाल आहे आणि त्यांचे मोबाईल पण त्यावेळी आम्ही जप्त केलेले आहेत। ते दोन्ही आरोपी कुठले मॅडम? राहणार आहे तो प्रॉपर कुसगावचा आहे, भैरवनाथ नगरचा, आणि दुसरा आहे मॅगी पॉइंट वरचा। मॅडम, सध्या सिंहगड स्ट्रीटमध्ये बऱ्याचशा प्रमाण वाढलेलं आहे, अशा बातम्या आमच्यापर्यंत पण आहेत। त्याचा पण आम्ही लिंक लावतोय आणि त्यांच्यावर आता ही कारवाई चालू झाल्यापासून इथून पुढे कंटिन्यू त्यांच्यावर कारवाई होणार आणि यातून मुक्त करण्याचा आमचा माननीय वरिष्ठांच्या आदेश पोलीस अधीक्षक स्वतः इंटरेस्ट घेत आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे 100% ह्याच्यावर वारंवार कारवाई होत राहणार आणि हे समूळ नष्ट करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत।